हॅलो स्टुडंट. तर आज आपण केमिस्ट्रीमधला एक छोटासा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. म्हणजे आपण आजचा लेसन फक्त सिलेबस पुरता न पाहता जर आपण बघितलं तर या लेसनचे इम्पॅक्ट म्हणजे एक सिटिजन म्हणून किंवा आपण या अर्थवर असणारा एक रिस्पॉन्सिबल सिटिजन म्हणून आपल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, ठीक आहे. म्हणजे सिलेबस पुरता ठीक आहे की नीटच्या एक्झाममध्ये जसं आपल्याला NCERT मध्ये हा एक लास्ट लेसन दिला आहे क्लास 11 मध्ये ज्याचं नाव आहे इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. ओके. मग आता नीटमध्ये याच्यावर एखादा क्वेश्चन विचारला जातो, एक किंवा दोन क्वेश्चन विचारले जाते, ठीक आहे. मग आता ॲक्च्युली इन्व्हायरमेंटमध्ये काय आपल्याला शिकायचं आहे किंवा इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री तसा जर आपण सब्जेक्ट बघितला तर तुम्ही क्लास 6, 7, 8 पासूनच जसं काही पॉयझनस गॅसेस असतात जे इन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट करतात, जसं कार्बन डायऑक्साईड वगैरे, याचे नावं तुम्ही शिकत आले आहात, ठीक आहे. मग आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचा काय रोल आहे, ठीक आहे, म्हणजे इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री पर्टिक्युलरली कशा प्रकारे वापरले जाते. तर बघा, केमिस्ट्री म्हटलं की कशाशी डील करणार, ते रिलेटेड टू केमिकल्स, म्हणजे खूप सारे केमिकल्स असणार. मग आता केमिकल इंडस्ट्रीज ज्या आहेत, म्हणजे केमिस्ट्रीशी कन्सर्न आपण जर बघितलं तर ज्या काही केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यामधून जे वेगवेगळ्या प्रकारचे पॉयझनस गॅसेस निघतात, ठीक आहे, म्हणजे जे विषारी वायू निघतात. जसं तुम्ही जर बघितलं असेल तर कुठली जी केमिकल इंडस्ट्री असते त्यामध्ये एक मोठं टावर असते ज्याला आपण चिमणी म्हणतो, ठीक आहे. तर त्यामधून जे पॉयझनस गॅसेस आहे म्हणजे कुठलेही केमिकल प्रोसेसेस जेव्हा होतात तेव्हा त्यातून काही हार्मफुल गॅसेस जे आहेत ते रिलीज होतात आणि हे जे हार्मफुल गॅसेस आहेत, ठीक आहे, तर ते रिलीज करण्यासाठी एक टावर लावलेलं असते तिथं ज्याला आपण चिमणी म्हणतो, जे थोडं जास्त हाईटवर लावलं असते जेणेकरून त्या एरियाच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, ठीक आहे, म्हणजे त्यांच्यावर याचा इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे. अदरवाईज जर हे पॉयझनस गॅसेस जर एअरमध्ये मिक्स झाले तर आपल्या रेस्पिरेशनमध्ये, कारण की आपल्याला तुम्हाला माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशनची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्यूस सुरू असते. म्हणजे आपल्या आजूबाजूची एअर कशी आहे, ठीक आहे, त्याच्यावर आपली हेल्थ डिपेंड असते, ठीक आहे. म्हणजे जसं आता कोरोनाचा टाइम जर तुम्ही बघितला तर इव्हन दो आपण मास्क वापरत आहे, ठीक आहे, म्हणजे जी की एअर घेत आहे आपण, म्हणजे एअरचं रेस्पिरेशन घेत आहे ते पण हेल्दी नाही आहे, ठीक आहे, कारण की आजूबाजूच्या एअरमध्ये कम्युनिटी स्प्रेड म्हणजे जो व्हायरस आहे कोरोनाचा तो स्प्रेड होण्याचे चान्सेस आहेत. मग आता बघा, जे काही आपण ह्युमन बिंगनी केलेले ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे नेचरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गोष्टीचं बॅलन्स केलं आहे. जसं आपण रेस्पिरेशन करतो तर रेस्पिरेशनमधून ऑक्सिजन जो आहे, ठीक आहे, तो आपण आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेतो, कारण की आपल्या बॉडीच्या आतमध्ये जेवढे काही बायोलॉजिकल प्रोसेस आहे, ठीक आहे, तर त्यांना ऑक्सिजनची गरज असते. पण तेच जर आपण बघितलं तर आपण त्याच सोबत म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जसं ग्लुकोज आहे, ठीक आहे, ग्लुकोज आहे इन द फॉर्म ऑफ कार्बन कंपाऊंड, तर त्या ग्लुकोज सोबत जेव्हा ऑक्सिजनची रिएक्शन होते म्हणजे ऑक्सिडेशन होते ग्लुकोजचं, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो रिलीज होतो. आणि हाच कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे म्हणजे आपण रेस्पिरेशन मधून बाहेर सोडतो आपल्या बॉडीमधून. मग हाच CO2 गॅस जो आहे तो कोण ऍब्झॉर्ब करतात तुम्हाला माहिती आहे? प्लांट, ठीक आहे. प्लांट काय करतात? प्लांट म्हणजे ह्युमन बिंगच्या ऑपोजिट कंडिशन आहे, म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड काय करतात, स्वतः ऍब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजन जो आहे ते रिलीज करतात. मग नेचरमध्ये जर तुम्ही पर्टिक्युलरली बघितलं, ठीक आहे, तर निसर्गानं तर प्रत्येक गोष्ट बॅलन्स केली आहे. म्हणजे ऑक्सिजन झालं किंवा कार्बन डायऑक्साईड झालं की जेवढा ऑक्सिजन ह्युमन बिंगला लागला आहे तेवढाच प्रमाणात जो आहे तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न जे आहे ते प्लांट करतात. म्हणून प्लांट जे आहे, ठीक आहे, म्हणजे वनस्पती ज्या आहेत त्या आपल्या ह्युमन बिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फक्त आपण जर पूर्ण युनिव्हर्समध्ये जर बघितलं तर फक्त आपल्याला आपली अर्थच अशी दिसते की ज्या अर्थमध्ये जीवन जे आहे ते पॉसिबल आहे. म्हणजे इव्हन तुम्ही जर अर्थच्या बाहेर जर गेले, गॅलेक्सीमध्ये जर गेले तर तुम्हाला पूर्ण अंधार दिसणार आहे, ठीक आहे, म्हणजे पूर्ण काळाकुट्ट अंधार दिसणार आणि तिथे तुम्ही ॲस्ट्रॉनॉट सूट शिवाय काही सेकंदासाठी पण राहू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर इमॅजिन केलं की काही सेकंदासाठी जर तुम्ही त्या गॅलेक्सीमध्ये जर असले तर आपल्या बॉडीचं काय होऊन जाणार हे आपण सांगू शकत नाही. मग आता एवढी सुंदर आपल्याला जर पृथ्वी मिळाली आहे तर त्या पृथ्वीचं रक्षण करणं पण आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली जर आपण बघितलं तर जसं महात्मा गांधींनी म्हटलं होतं की जी नैसर्गिक संसाधने आहे म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅचरल रिसोर्सेस म्हणतो, ते जर आपण त्याचा जर योग्य प्रमाणात जर वापर केला तर ते खूप आपल्यासाठी चांगले आहेत. बट जर आपण त्याचा गरजेपेक्षा जास्त जर वापर केला तर ते आपल्यासाठी काय ठरू शकतात, घातक ठरू शकतात, ठीक आहे. म्हणजे आता जसं बघितलं आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण AC, फ्रीज यांचा वापर करतो. म्हणजे कारण की उष्णता जी आहे म्हणजे टेम्परेचर वाढून जातं. आता टेम्परेचर वाढण्यासाठी पण कुठले कुठले घटक कारणीभूत आहे म्हणजे इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण आपल्या घरी गरमी झाली की पटकन आपण AC किंवा
आपण कूलर लावतो किंवा आपण फ्रीजचा वापर करतो थंड पाणी पिण्यासाठी, पण त्याचे इम्पॅक्ट इन्व्हायरमेंटवर काय होत आहे हे आपल्याला काही वर्षांनी जाणवणार आहे डेफिनेटली, ठीक आहे. कारण की त्याच्यामधून निघणारे जे पॉयझनस गॅसेस आहे, ठीक आहे, ते आपण बघतो की ओझोन लेअर जी असते आपल्या अर्थ सरफेसच्या वरतं जर आपण बघितलं तर एक ओझोन लेअर आहे जे आपल्या सूर्यापासून येणारे जे सन रेज आहे म्हणजे हार्मफुल युव्ही रेज आहे यांच्यापासून काय करते, आपलं संरक्षण करते. जर ओझोन लेअर जर प्रेझेंट नसती तर जे सन पासून येणारे हार्मफुल रेज आहे ते डिरेक्टली आपल्या पृथ्वीवर पडले असते आणि इव्हन आपल्याला स्किन कॅन्सर म्हणजे आपण जिवंतच राहू नसतो शकलो, लाईफ आपली पॉसिबल नसती. म्हणून मग आपण जर बघितलं, ठीक आहे, म्हणजे आपण जर इम्पॅक्टचा विचार केला इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचा, तर एक तर इम्पॅक्ट केमिकल इंडस्ट्रीचा होतो, म्हणजे केमिकल इंडस्ट्रीजमधून जे काही पॉयझनस गॅसेस निघतात जसं कार्बन डायऑक्साईड आहे, ठीक आहे, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड आहे SO2, मग SO2चं रूपांतर SO3 मध्ये होतं जेव्हा तो ऑक्सिजन सोबत मिक्स होतो एअरमध्ये, मग अगेन त्या SO3चं रूपांतर कशामध्ये होताना दिसतं तुम्हाला, H2SO4 मध्ये. आता बघा एक बेसिक डेफिनेशन जर आपण बघितली तर आपल्याला डेफिनेशन मध्ये काय सांगितलं आहे, पोल्युशन मे बी डिफाईन ॲज एनी अनडिझायरेबल चेंज. पहा सगळ्यात महत्वाचा वर्ड काय इथं, अनडिझायरेबल. अनडिझायरेबल म्हणजे काय होते, म्हणजे अनावश्यक, ठीक आहे, म्हणजे आपल्याला आवश्यक नसणारा जर चेंज होत असणार, ठीक आहे, अनडिझायरेबल चेंज इन कशामध्ये होत असणारा चेंज, तो एकतर फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये. म्हणजे पहा एक तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये चेंज होऊ शकतो किंवा केमिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये किंवा बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये कुठलाही अनडिझायरेबल चेंज होत असणार ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल, ठीक आहे, म्हणजे एअरच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज किंवा एअरच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज किंवा एअरच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज किंवा त्याच्याच सारखं वॉटर किंवा सॉइलच्या या पर्टिक्युलर प्रॉपर्टीमध्ये जर एखादा अनडिझायरेबल म्हणजे अनावश्यक चेंज जर होत असणार आणि तो चेंज बघा मे कॉज एनी हार्म टू मॅन अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे माणूस किंवा बाकी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर तो चेंज अफेक्ट करत असणार तर त्या चेंजला आपण काय म्हणतो, पोल्युशन म्हणतो, ठीक आहे. म्हणजे पोल्युशन जो शब्द ऐकतो आपण, प्रदूषण म्हणजे ऍक्च्युली काय, तर कुठलाही अनडिझायरेबल चेंज आहे, ठीक आहे, फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये. आणि कशाच्या तीन कोणकोणते घटक आहे बघा, एअर, वॉटर आणि सॉइल. म्हणजे आता एअर तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की एअरमध्ये थोडासा जरी चेंज झाला तरी आपण कंटिन्युअस श्वसन सुरू असतं, म्हणजे आपला इव्हन एका सेकंदासाठी पण श्वास जरी थांबवला तरी आपल्याला म्हणजे थोडं अनकॉन्शियस फील होतं, ठीक आहे. मग आता आपल्याला एअर जर आपल्या आजूबाजूची पोल्यूट जर असली तर त्याच्यामधून खूप सारे हार्मफुल जे पॉयझनस गॅसेस जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करणार, म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर काय करणार, इम्पॅक्ट करणार. त्यानंतर पाणी, ठीक आहे, ज्याला जल ही जीवन आहे म्हणतो आपण, तर पाण्यामध्ये पण खूप सारे इम्प्युरिटी जर असल्या तर त्या आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतात, म्हणजे खूप सारे डिसीजेस जे आहे ते पाण्यामुळे आपल्याला होताना दिसतात, म्हणजे ते पण आपल्यासाठी काय हार्मफुल आहे. आणि तिसरं जर आपण पाहिलं तर सॉइल, ठीक आहे, सॉइलमध्ये जसं जे काही फूड खातो आपण, ठीक आहे, तर त्या फूडसाठी आपल्याला सॉइल खूप महत्वाची आहे, म्हणजे सॉइलमधूनच आपण जे क्रॉप्स आहे आपले पिकं जे आहे ते सॉइलमधूनच घेतो. मग आता याचा इम्पॅक्ट जर बघितला आपण तर या प्रत्येकावर झालेला इम्पॅक्ट जो आहे तो कशासाठी कॅल्क्युलेट करतो, एनी हार्म टू मॅन, म्हणजे एक तर माणसाला होऊ शकते किंवा कुठल्याही लिव्हिंग थिंगला. म्हणजे इव्हन तुम्ही जर पाहिलं ना तर इन्व्हायरमेंटचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या प्लांटवर पण होतो, ठीक आहे, म्हणजे ह्युमन बिंग किंवा ॲनिमलवर तर होतोच पण प्लांटवर पण याचा खूप जास्त इम्पॅक्ट होतो. मग आता याचा इम्पॅक्ट जर होत असणार प्लांटवर, आता बघा आपण जसं आता इथे डेफिनेशन तर बघितलीच आहे, ठीक आहे. आता खूप साऱ्या काही बेसिक टर्म्स आपण बघणार आहे, ठीक आहे, म्हणजे कारण की हा जर पार्ट बघितला आपण तर हा काय एक प्रकारचा इंट्रोडक्शन पार्ट आहे, ठीक आहे. म्हणजे या लेसन मध्ये आपण पर्टिक्युलरली जो आपला इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचा पार्ट आहे, ठीक आहे. मग आता या इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीच्या पार्टमध्ये आपण पाहतो की एक गॅस जो आहे तो पर्टिक्युलरली आपल्याला खूप जास्त प्रमाणात रिलीज होताना दिसतो, जसं आपण ऑटोमोबाईल्स पाहतो, म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमधून निघणारे गॅसेस तर आपण बघितलेच, पण त्यासोबत जे ऑटोमोबाईल्स आहे म्हणजे ज्या काही व्हेकल्स आपण वापरतो, म्हणजे ज्या गाड्या वापरतो आपण, तर त्यांच्यामधून पण काय होतं, त्यांच्यामध्ये फ्युएल म्हणून आपण काय वापरतो, हायड्रोकार्बन. जसं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक लेसन शिकलो हायड्रोकार्बन, ठीक आहे. तर हा हायड्रोकार्बन काय करते पर्टिक्युलरली, हा हायड्रोकार्बन आपण जर बघितला तर ॲज अ फ्युएलच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो आणि हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये काय होतो, बर्न होतो. पण जेव्हा हा हायड्रोकार्बन म्हणजे काय एक प्रकारचा कार्बनच आहे, तर हा कार्बन ऑक्सिजन सोबत जर मिक्स झाला तर काय बनवणार, CO2 कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे.
मग आता CO2 जर पाहिला आपण तर कार्बन डायऑक्साईड आपल्या आतापर्यंत आपण काय शिकत आलो की कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आपल्यासाठी हार्मफुल गॅस आहे, ठीक आहे. पण मी असं म्हणतो की हार्मफुल गॅस तो नाही आहे, ठीक आहे. पण कधीपर्यंत, एका लिमिटपर्यंत, म्हणजे त्याचं जर प्रमाण एका मिनिमम व्हॅल्यूपर्यंत जर असेल तर कार्बन डायऑक्साईड हा गॅस आवश्यक आहे. कशासाठी तुम्ही म्हणणार, आता बघा प्लांटमध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते, ठीक आहे. मग आता या फोटोसिंथेसिससाठी जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, फोटोसिंथेसिस, फोटोचा मिनिंग होतो लाईट, ठीक आहे. आणि सिंथेसिस म्हणजे काय होते, प्रोसेस, म्हणजे जी प्रोसेस लाईटच्या प्रेझेन्समध्ये होते त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. मग आता फोटोसिंथेसिससाठी पहा, लाईट पण आवश्यक आहे, CO2 पण आवश्यक आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आणि प्लांटनी जर फूड बनवलं नसतं तर मग आपण फूड कुठलं खाल्लं असतं, म्हणजे लाईट पॉसिबल नसते अगेन. दुसरी महत्वाची गोष्ट बघा, जो कार्बन डायऑक्साईड आहे तो सन पासून येणारी जी हीट आहे त्याला काय करतो, शोषून घेतो. म्हणजे आता अर्थमध्ये आपल्या काही प्रमाणात हीट पण आवश्यक आहे. म्हणजे जसं तुम्ही जर बघितलं तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्री सेल्सिअस असतं, ठीक आहे. म्हणजे उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, ते तेवढंच टेम्परेचर मेंटेन राहणं काय आवश्यक आहे. मग आता कार्बन डायऑक्साईड जर एका लिमिटेड क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे आपल्या अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये, तर तो काय करतो, सन पासून येणारी जी हीट आहे याला ट्रॅप करतो, ठीक आहे, म्हणजे पकडून ठेवतो. त्यामुळंच अर्थमध्ये जे आहे ते आपल्याला हीट जे आहे, म्हणजे कुठले इव्हन प्लांटची वाढ होण्यासाठी, झाडाची वाढ होण्यासाठी आपल्याला सॉईल पाहिजे, त्या झाडाला पाणी पाहिजे, त्याचसोबत त्याला कार्बन डायऑक्साईड पाहिजे. आणि चौथा जर पाहिला आपण तर सनलाईट पाहिजे, म्हणजे सनलाईट सुद्धा काय आहे त्याच्यासाठी आवश्यक आहे, ठीक आहे. कारण की सनलाईट जर तुम्ही बघा ना, इव्हन वनस्पती जर तुम्ही एखादं झाड लावलं कुंडीमध्ये आणि ते जर तुम्ही घराच्या आतमध्येच ठेवून दिलं कंटिन्युअस, त्याला जर सनलाईट मिळतच नाही तर काही दिवसांना काय होऊन जाणार, ते म्हणजे कोमेजून जाणार, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर याचा रोल तर खूप इम्पॉर्टंट आहे. पण तेच आता बघा, हेच हायड्रोकार्बन्स जे गाडीमधून निघणारे, हे जर कमी प्रमाणात जर बर्न झाले, म्हणजे पूर्ण, कारण की हायड्रोकार्बन पूर्णपणे बर्न होत नाही, ठीक आहे, काही ना काही पार्ट त्यांचा अनबर्न राहतो. मग आता हा अनबर्न जो पार्ट आहे तो छोट्या छोट्या पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये काय होतो, हवेमध्ये मिक्स होतो. आणि या पार्टिकलची साईज खूप छोटी असते, ठीक आहे, म्हणजे खूप मायन्यूट असते, म्हणजे मायक्रोमीटरमध्ये असते. 1 मायक्रोमीटर जर पकडलं तुम्ही तर 10⁻⁻6, -6 म्हणजे 0.000 असे 6 पर्यंत जर तुम्ही डिजिट दिले, एवढी छोटी व्हॅल्यू जी आहे त्यांची असते. म्हणून ती साईज आपण पाहू तर शकत नाही, ठीक आहे. पण ती हवेमधून आपल्या, म्हणजे आपण जर रेस्पिरेशन जर केलं तर आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये ती जाते, ठीक आहे. म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकवर काय करू शकते, ती इफेक्ट करू शकते. म्हणून जर आपण बघितलं तर त्याला आपण पर्टिक्युलेट मॅटर बघतो, ठीक आहे. एक शब्द ऐकला असेल तुम्ही, पर्टिक्युलेट मॅटर. आता पर्टिक्युलेट मॅटर जर म्हटलं तर हेच हायड्रोकार्बन्सचे जे अनबर्न कण आहे, म्हणजे जे पूर्ण न जळालेले किंवा पूर्णपणे यूज न झालेले अनयुटिलाइज जे कण आहे ते एअरमध्ये मिक्स होतात. म्हणजे दिल्लीमध्ये जर पाहिलं तुम्ही, इव्हन जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे मोठमोठ्या, म्हणजे आपल्या इंडियामध्ये जर दिल्ली जर बघितलं आपण, तर दिल्लीमध्ये जे एअरमध्ये पर्टिक्युलेट मॅटरचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त झालं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला काय आढळतं, या पर्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण दिल्लीमध्ये जास्त झाल्यामुळं तिथच्या लोकांना खूप सारे रेस्पिरेटरी डिसऑर्डर जे आहे ते होताना दिसत आहे, ठीक आहे. म्हणजे बघा, या पर्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण, कारण की तिथं व्हेकल्सची संख्या खूप जास्त आहे, प्रत्येक घरी 3 ते 4, म्हणजे प्रत्येकाजवळ व्हेकल्स आहे, 4 व्हीलर, कारण की कंटिन्युअस ट्रॅफिक जॅम जो असतो त्या सिटीमध्ये असतो. मग तिथल्या गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या उपाययोजना त्यासाठी केल्या होत्या की त्याला हे जे पर्टिक्युलेट मॅटर आहे याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. पण आपण जर बघितलं तर आता लास्ट इयरमध्ये आपण जर कोरोनाच्या काळात बघितलं तर 3 ते 4 महिन्यासाठी पूर्ण व्हेकल स्टॉप होत्या. तर त्यावेळेस या पर्टिक्युलेट मॅटरची जी लेवल होती दिल्ली एअरमधली ती खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. म्हणजे बघा, जी गोष्ट आपण स्वतः करू शकलो नाही ती एका व्हायरसने करून दाखवली. म्हणून आपण जर बघितलं तर एक त्याचा चांगला इम्पॅक्ट पण झाला, कारण की आपण हा जो रूल आहे कधी इम्प्लिमेंटच करू शकलो नसतो. म्हणजे कोरोना जर आला नसता तर आपल्याला हे कळलं नसतं की म्हणजे एखादी गोष्ट स्टॉप करून आपण स्टेबल राहू शकतो. कारण की आपल्या अर्थसाठी पण आपल्याला एखादा दिवस देणं आवश्यक आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं, ऍटलिस्ट महिन्यातला एखादा दिवस तरी आपण सर्व थांबून, म्हणजे आपल्या व्हेकल्स वगैरेला आराम देऊन, म्हणजे आपल्या इन्व्हायरमेंटवर होणारा जो ताण आहे, ठीक आहे, तो कमी करू शकलो पाहिजे. म्हणजे या गोष्टी आपल्याला रिअलाइज कशामुळे झाल्या, तर काही काळ ज्या व्हेकल्स आहे आपल्या त्या स्टॉप राहिल्या, ठीक आहे. नाही तर आतापर्यंत आपलं काय डिझायर होतं की नाही, म्हणजे कुठलीच गोष्ट थांबू शकत नाही या जगात. प्रत्येक गोष्ट जी आहे ते फास्ट होत राहते. म्हणजे असं म्हटलं जाते ना की वेळ हा कोणासाठी थांबत नाही किंवा कोणीच कोणासाठी थांबत नाही. पण
काही पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या पण यातून निघाल्या आहेत, ठीक आहे. म्हणजे आता आपल्या इन्व्हायरमेंटची जी आपण जशा प्रकारे हानी करत आहे, म्हणजे तो दिवस दूर नाही आहे की येत्या 50 ते 100 वर्षात असं होऊ शकते आपल्याला की आपल्या एअरमधून ऑक्सिजनचं प्रमाण एवढं कमी होऊन नाही, कारण की आपण डिफॉरेस्टेशन करत आहे, जंगलतोड करत आहे, कारण की पॉप्युलेशन आपलं खूप सारं वाढत चाललं, आपल्या सेटलमेंट्स वस्त्या खूप वाढत चालल्या, मग आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीज काढत आहे, एखाद्या जंगल एरियामध्ये जाऊन इंडस्ट्री काढत आहे, त्या ठिकाणचं पूर्ण जंगल नष्ट करत आहे, तिथच्या बायोडायव्हर्सिटीवर इफेक्ट होत आहे, म्हणजे तिथचे ॲनिमल आहे, ठीक आहे. आता तुम्ही जर बघितले तर खूप सारे ॲनिमल रस्त्यावर येत आहे किंवा ह्युमन सेटलमेंटमध्ये येऊन ते त्रास देत आहे मानवी वस्तीमध्ये. कशामुळे झालं हे? तर एक तर त्यांचे पिण्याच्या पाण्याचे रिझर्वायर ते कमी झाले उष्णतेमुळे, दुसरं तुम्ही जंगल तोडलं, म्हणजे त्यांचे जे घर होते ते तोडले तुम्ही, ठीक आहे. शेतामध्ये पण तुम्ही जर बघितले जे फ्रुट्सचे जे झाडं होते ते पण खूप साऱ्या प्रमाणात तुटलेले आहेत, त्यामुळं त्यांची जे डे टू डे लाईफ मधलं जे उपजीविकेचे साधन होतं, म्हणजे ज्याच्यावर त्यांची भूक भागत होती, ती पूर्ण झाली नाही, म्हणून ते शेतकऱ्यांची येऊन क्रॉप्स डिस्ट्रॉय करत आहे किंवा माणसांवर पण हल्ले करत आहे, ठीक आहे. मग हे प्रमाण जे आहे ते आता वाढतच जाणार आहे, म्हणजे आपली जी ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे ही जर अशीच चालत राहिली, ठीक आहे, म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त जर वापर करत राहिलो तर येत्या 50-100 वर्षात असं होऊ शकते, ठीक आहे, की अर्थवर लाईफ राहणारच नाही, जशी बाकी प्लॅनेटवर लाईफ पॉसिबल नाही आहे तशीच कंडिशन मे बी अर्थची होऊ शकते, कारण की यस हे शक्य होऊ शकते, कारण की आपण पोल्युशनच तेवढ्या मोठ्या प्रमाणात करतोय. म्हणजे 50-100 वर्षांतर अशी गरज येऊ शकते की आता आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन फिरावं लागेल, जसं आता मोबाईलमध्ये आपण मोबाईलसाठी मोबाईलचं चार्जर घेऊन फिरतो, ते एक आवश्यक गोष्ट झाली आहे. तशाच प्रकारे तुम्हाला श्वास जर घ्यायचा असेल तर श्वास घ्यायसाठी तुमच्या आजूबाजूने एअरच नसणार आहे, सगळे विषारी वायू, मग तुम्हाला ऑक्सिजन सोबत कॅरी करावं लागेल पाठीवर, जसे बॅग घेता तुम्ही, कारण की अशी कंडिशन येऊ शकते. आता जो ऑक्सिजन आपल्याला फ्रीमध्ये आहे त्याची आपल्याला किंमत नाही आहे, ठीक आहे, कारण की तो फ्रीमध्ये अवेलेबल आहे, पण एखादी गोष्ट आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याचं महत्त्व जे आहे ते आपल्याला कळतं. जसं आपण जर आता पाहिलं, आपण एखाद्या वेळेस आजारी पडतो, म्हणजे आपल्या बॉडीमधली ऑक्सिजनची लेवल जर कमी झाली तर मग आपण त्यावेळेस काय करतो, म्हणजे ऑक्सिजनचं सिलेंडर म्हणजे व्हेंटिलेटर लावलं जाते आपल्याला, मग ते एवढ्या रुपयाचं एवढ्या महागाचं आपण सिलेंडर विकत घेतो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळते की ऑक्सिजन लेवल किती आवश्यक आहे. मग हा जो इन्व्हायरमेंटने आपल्याला किंवा आपल्या निसर्गाने जो दिलेला जो फ्रीमधला ऑक्सिजन आहे त्याचा आपण किती गैरवापर करत आहे याचा तुम्ही विचार करू शकता, ठीक आहे, आणि याचे किती हार्मफुल इफेक्ट आपल्या फ्युचर जनरेशन होणार आहे आताही आढळत आहे आपण, कारण की बघा, मग आता पॉप्युलेशन वाढल्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर जमीन तर तेवढीच आहे, ठीक आहे, मग जमीन तेवढीच आहे, पण जे लोकांना लागणारी जी रिक्वायरमेंट आहे अन्न देण्याची ती वाढत चालली आहे. म्हणजे सपोज मी जसं नेहमी उदाहरण देतो एखाद्या वेळेस की एखादी फॅमिली आहे, ठीक आहे, म्हणजे एका फॅमिलीमध्ये 4 मेंबर्स आहे आणि एकच व्यक्ती कमावणार आहे, ठीक आहे, मग आता तो एक व्यक्ती कमावणार आहे, समजा तो मंथली 10,000 रुपये कमावतो, तर त्याच्या इन्कम मधून जर तुम्ही पाहिलं तर ती एक फॅमिली चांगल्या प्रकारे चालू शकते. पण अचानकपणे त्या फॅमिलीमध्ये जर एक्स्ट्रा 10 जण जर आले 1-2 महिन्यासाठी राहायला, तर मग काय होणार, आता आधी 4 जणांचा खर्च तो नॉर्मली करू शकत होता, पण आता त्याच्यावर ताण वाढला, ठीक आहे, की एवढ्या जणांचा खर्च कसा करणार, त्यांच्या जेवणाचा खर्च कसा करणार, प्रत्येक गोष्टीला खर्च लागणार. मग तसंच आपल्या अर्थवर झालाय, म्हणजे आधी काही लिमिटेड लोक होते, ठीक आहे, जमीन तर तेवढीच होती, अर्थ वाढली नाही, म्हणजे असं काही होत आहे काय की एखादा व्यक्ती म्हणजे दरवर्षी एवढे एवढे हजार व्यक्ती वाढले तर आपल्या पृथ्वीची साईजही वाढली थोडीशी, चला आता एवढे लोक राहिले, पण 100 लोक तयार झाले एका महिन्यात, 100 लोकांसाठी अजून 100 घरं तयार झाले पाहिजे, म्हणजे पृथ्वीची साईज वाढून आली काय, नाही, साईज तर जेवढी आहे तेवढीच वाढून आली. मग अशामुळं काय होऊन आलं की आपल्याला असं आढळते की याचा इफेक्ट जो आहे म्हणजे आपल्या बायोडायव्हर्सिटीवर होत आहे, ठीक आहे. मग आपण काय करून आलो, तर अन्नधान्याची स्कॅर्सिटी पडू शकते. जसं इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर हरित क्रांती होण्याच्या आधी, म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर 5 ते 10 वर्षात अन्नधान्याची टंचाई पडली होती, गहू आणि ज्वारीची, तर ते आपल्याला अमेरिकेमधून गहू ज्वारी मागवावी लागली होती, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर मग हरित क्रांती झाली, तर हरित क्रांतीमध्ये आपण जर पाहिलं तर जे पिकं घेतो आपण, ज्वारी किंवा गहू आहे किंवा तांदूळ आहे, त्यांच्या वेगवेगळ्या व्हेरायटी बनवल्या गेल्या, किंवा त्यांचं प्रोडक्शन वाढण्यासाठी आपण काय केलं, खूप सारे केमिकल्सचा वापर केला, केमिकल फर्टिलायझर आहे, रासायनिक खते. म्हणजे आधी जर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घरी काय होतं, काही गुरंढोरं राहत होते, ठीक आहे, त्यांच्यापासून मिळणारं जे कौडंक आहे, म्हणजे जे शेण म्हणतो आपण त्याला, त्याचाच आपण नॅचरल खताचा फर्टिलायझर म्हणून वापर करत होतो. पण नंतर काय झालं हळूहळू की केमिकल फर्टिलायझर, कारण की स्पर्धा वाढली ना, मग स्पर्धा वाढल्यामुळे आपलं उत्पन्न कसं जास्त वाढणार, ठीक आहे, त्याच्यावर लोक भर देत गेले. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांची चूक नाहीये, कारण की एवढी महागाई झाली आहे, जर त्यांनी त्यांच्या शेतात जर पूर्ण ऑर्गॅनिक पिकवतो म्हटलं तर जर त्यांना 1 एकरमध्ये जर 1-2 क्विंटल जर
गहू किंवा ज्वारी किंवा तांदूळ जर होत आहे तर ते त्यांच्यासाठी बेनिफिशियल नाही आहे, ठीक आहे. त्यांनाही त्यांच्या प्रॉफिटचा विचार करावा लागणार आहे. मग अशा वेळेस जर एक्सेसिव्ह केमिकल फर्टिलायझरचा वापर करत असू आपण, तर त्याच्या आपल्या जे हेल्थवर त्याचे जे परिणाम होणार आहे ते खूप भयानक आहे, ठीक आहे. म्हणजे याचा लाईफ लॉंग इम्पॅक्ट जो आहे तो होणार आहे. जसं जर आपण आपल्या वरचे नॉर्थमधले जर राज्य जर बघितले, पंजाब झालं, हरियाणा झालं, युपी झालं, तर पंजाब हरियाणामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात, कारण की सुरुवातीला हरित क्रांती आली, मग तिथल्या शेतकऱ्यांनी काय केलं बघा, तिथली जमीन तर सुपीकच होती कारण की पूर्ण गंगा नदीचं क्षेत्र आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे पाण्याची मुबलक तिथे व्यवस्था होतीच. मग जमीन पण सुपीक होती, फक्त केमिकल फर्टिलायझरची त्यांना जोड मिळाली, खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात फवारणी करत गेले, ते खत टाकत गेले, त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न तर खूप वाढलं, म्हणजे खूप श्रीमंत लोक झालेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक घरी बंगला, गाडी आहे, ठीक आहे. म्हणजे सदन एखादा शेतकरी जरी बघितला तरी, पण तिथच्या लोकांच्या हेल्थवर इतके परिणाम झाले, म्हणजे सुरुवातीला ते 10-20 वर्षात जाणवलं नाही, नंतरच्या जर आपण बघितलं नंतर त्यांना जाणवायला लागलं. म्हणजे तिथे प्रत्येक कॅन्सरचे पेशंट एवढे जास्त आढळले, कारण की त्यांच्या म्हणजे जे काही क्रॉप्स घेतात ते त्यांच्यामध्ये फर्टिलायझरचा एवढा वापर त्यांनी वाढवला की त्यांच्यामुळं आपल्याला असं आढळते की खूप साऱ्या लोकांना कॅन्सर किंवा कॅन्सरशी रिलेटेड खूप सारे कॅर्सिनोजेनिक डिसीजेस जे आहेत ते होताना दिसते. म्हणजे बघा, याचे हेल्थवर पण इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे एकाच जनरेशनमध्ये नाही तर आपल्या नेक्स्ट जनरेशनमध्ये पण याची इम्पॅक्ट होऊ शकते. म्हणजे खूप साऱ्या प्लांटवर याची इफेक्ट होते. जसं आपण पाहत असतो की आपल्या इंडस्ट्रीमधून आपण जसं SO2 गॅस निघतो, ठीक आहे, सल्फर डायऑक्साईड गॅस निघतो, याचं रूपांतर आपण H2SO4 मध्ये करतो, ठीक आहे, सल्फ्युरिक ऍसिड. त्यानंतर आपण जर बघितला तर NO2 निघतो, नायट्रोजन डायऑक्साईड. याचं रूपांतर जे अल्टिमेटली पहिले NO3 मध्ये होते आणि नंतर जर पाहिलं आपण ते HNO3 मध्ये होते, ठीक आहे, नायट्रिक ऍसिड मध्ये होते. मग हे जे ऍसिड्स आहेत, सल्फ्युरिक ऍसिड किंवा नायट्रिक ऍसिड, हे जेव्हा रेन वॉटर सोबत मिक्स होतात तेव्हा ते अर्थवर खाली पडतात आणि ते जे वॉटर आहे ते, कारण की ते ऍसिड सोबत मिक्स झालाय म्हणून त्या वॉटरला आपण काय म्हणतो, ऍसिड रेन. ऍसिड रेन मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो आम्ल वर्षा. तर हे पण जे क्रॉप्स आहे आपले, म्हणजे त्या इंडस्ट्रीच्या आजूबाजूनच हे गॅसेस रिलीज होणार, SO2 झालं, NO2 झालं, याच्यापासून H2SO4 किंवा HNO3 सारखे गॅसेस जे आहे, म्हणजे जे आपले ऍसिड जे आहे ते तयार होणार आणि हे ऍसिड पाण्यासोबत मिक्स होऊन ते जमिनीवर पडणार. म्हणजे आजूबाजूची जी जमीन आहे, जे क्रॉप्स आहे त्यांचे पानं पिवळे पडणार किंवा त्यांचं जे प्रोडक्शन आहे, त्यांची जी ग्रोथ आहे ते थांबणार. म्हणजे असे खूप सारे इम्पॅक्ट जे आहे ते आपल्याला इन्व्हायरमेंटचे दिसणार आहे. मग आता आपण इन्व्हायरमेंटमध्ये जर बघितलं तर वेगवेगळे टाईप दिसते आपल्याला. जसं पाहिलं आपण पोल्युशनमध्ये तर एअर पोल्युशन आहे, ठीक आहे, सॉइल पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे, ठीक आहे, लँड पोल्युशन आहे. तर याचे इम्पॅक्ट जे आहे म्हणजे कुठल्या प्रकारचे किंवा काही पॉइझनस गॅसेस आहेत. जर आपण कार्बन मोनॉक्साईड जर बघितला तर हा खूप जास्त पॉइझनस गॅस आहे. म्हणजे आपण तर जास्तीत जास्त करून कार्बन डायऑक्साईड तर ऐकतोच, ठीक आहे, पण कार्बन डायऑक्साईड पेक्षा पण डेंजरस गॅस कार्बन मोनॉक्साईड आहे. काऊन? कारण की कार्बन मोनॉक्साईड जर तुम्ही बघितलं तर जेव्हा हायड्रोकार्बन्सला किंवा कार्बनला, म्हणजे इव्हन आपण लाकूड जाळतो, ठीक आहे, चुलीमध्ये, तर त्यावेळेस जर ऑक्सिजनची जर कमतरता असली, म्हणजे ऑक्सिजन जर कमी क्वांटिटीमध्ये जर असला, तर त्या कार्बनचं रूपांतर आहे, म्हणजे त्यामधून जो धूर निघतो तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, कार्बन मोनॉक्साईड, ठीक आहे. कार्बन मोनॉक्साईडचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काय असतो, CO, कार्बन मोनॉक्साईड. तसा जनरली कार्बन डायऑक्साईड जो आहे, ठीक आहे, तसा जनरली आपण जर पाहिला तर कार्बन डायऑक्साईडच तयार होतो आपला CO2. पण जर ऑक्सिजन जर इनसफिशियंट क्वांटिटीमध्ये असेल, ठीक आहे, त्याची क्वांटिटी जर कमी असणार, ठीक आहे, तर मग अशा वेळेस काय होतं, कार्बन मोनॉक्साईड. आणि हा कार्बन मोनॉक्साईड एक पॉइझनस गॅस आहे आणि ऑर्डरलेस आहे, त्याचा कुठला स्मेल येणार नाही. म्हणजे एखाद्या रूममध्ये जर तुम्हाला बंद करून त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड गॅस जर रिलीज केला तर तुम्हाला फील पण होणार नाही. म्हणजे एखादा पॉइझनस गॅस आहे तर जनरली आपल्याला स्मेल येते, त्या स्मेलवरून आपण काय करतो, आयडेंटिफाय करतो की हा इथे काहीतरी डेंजर आहे, आपण त्यापासून दूर जातो. पण हा जो गॅस आहे, ठीक आहे, म्हणजे आपल्या बॉडीमधल्या हिमोग्लोबिन सोबत मिक्स होतो, ठीक आहे, आणि आपल्या पूर्ण बॉडीवर इम्पॅक्ट करतो. म्हणजे इव्हन व्यक्तीची डेथ पण होऊ शकते. म्हणजे काही वेळेसाठी कंटिन्युअस जर कार्बन मोनॉक्साईड गॅस जर आपल्या बॉडीच्या आतमध्ये जर गेला तर मग हे असे सगळे गॅसेस आहेत. मग आता आपण जर बघितलं तर काही ग्रीन हाऊस गॅसेस दिसतात आपल्याला, त्या ग्रीन हाऊस गॅसेसचे काय इम्पॅक्ट होतात, ठीक आहे. तर अशा प्रकारचे सर्व जे कॉन्सेप्ट आहे ते आपल्याला इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री या लेसनमध्ये शिकायचे आहे. म्हणजे आज तर आपण एक बेसिक ओव्हरव्ह्यू घेतला फक्त, तर काय इथली एक आयडिया बघितली की काय आपल्याला ऍक्च्युली या लेसनमध्ये शिकायचं आहे, ठीक आहे. तर आजच्यासाठी इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 1 बाय 1 म्हणजे पोल्युटंट कुठल्या प्रकारचे असतात, ठीक आहे, डिफरंट टाईप ऑफ पोल्युटंट काय आहे, प्रायमरी पोल्युटंट कुठले असतात, सेकंडरी पोल्युटंट कुठले असतात, मग पर्टिक्युलरली एअर पोल्युशनसाठी कोणते गॅसेस कारणीभूत आहे, ठीक आहे, किंवा कुठले घटक कारणीभूत आहे, लँड पोल्युशन काय आहे,
किंवा वॉटर पोल्युशन काय आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी कुठले केमिकल्स जे आहे जे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्या आपल्या हेल्थवर काय इफेक्ट होते, ठीक आहे, या सर्व गोष्टी आपल्याला वन बाय वन काय करायचं आहे, डिस्कस करायचं. ओके, तर आजच्यासाठी आपण इथे थांबूया. थँक्यू.